पीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले राज्यसभेचे मतदारसंघ किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण मतदारसंघ खालीलपैकी किती आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील महाराष्ट्रामध्ये बघा राज्यसभेचे एकूण 19 या ठिकाणी मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात उत्तरेकडील जिल्हा म्हणजे नंदुरबार। बघा, हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात या ठिकाणी उत्तरेकडील तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी कोणती आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील पोर्ट ब्लेअर। अंदमान व निकोबार या बेटांची या ठिकाणी राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, मेघालय या राज्याची कार्यालयीन भाषा खालीलपैकी कोणती आहे? मेघालय बघा या राज्याची कार्यालयीन भाषा कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इंग्रजी। पहा विद्यार्थी मित्रांनो, मेघालय या राज्याची या ठिकाणी कार्यालयीन भाषा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, तृतीय रत्न या नावाचं नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? तृतीय रत्न या नावाचं नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा तृतीय रत्न या नावाचं नाटक त्यांनी लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कलम 14 ते 18 मध्ये खालीलपैकी कोणता अधिकार देण्यात आला आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले कलम 14 ते 18 मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अधिकार देण्यात आलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार देण्यात आलेला आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 राहील द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांचा या ठिकाणी हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणतं राज्य हे प्रसिद्ध आहे? बघा, भारतामध्ये विचारले चहाच्या मळ्यासाठी खालीलपैकी कोणतं राज्य हे प्रसिद्ध आहे? बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मी। बघा, भारतामध्ये सर्वाधिक चहाचे मळे बघा हे आसाम या राज्यामध्ये आहेत। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये कोराडी, खापरखेडा, उमरेड बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, बांदीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राहील बांदीपूर। बघा, हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी हे अभयारण्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण असेच्या ठिकाणी सर्व पदासाठी लागणारे आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो बघा आपल्याकडे DME आणि बघा जो सिलेबस दिला होता त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाची महत्त्वपूर्ण टेक्निकल म्हणजे तांत्रिक या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। तुमच्या ठिकाणी बघा कोणतीही पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, लॅब असिस्टंट असेल, आहारतज्ञ असेल, बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही बघा पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे सिलेबसनुसार बघा सर्व पदाचे तांत्रिक अतांत्रिक सर्वांच्या ठिकाणी PDF हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, ज्यांना कोणालाही महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, पद्मश्री विचारलाय देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, पद्मश्री बघा हा देशामधल्या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे। भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मश्री बघा 4थ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। दादासाहेब फाळके बघा या पुरस्काराची सुरुवात सन 1969 या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। बघा विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारलाय अति उत्तरेकडचा जिल्हा कोणता आहे? बघा आत्ताच आपल्याकडे प्रश्न झाला होता, तर नंदुरबार बघा जिल्हा महाराष्ट्रामध्ये अति उत्तरेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, कळसुबाई बघा हे महाराष्ट्रामधलं सर्वात उंच शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर बघा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधलं सर्वाधिक कळसुबाई बघा हे सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। विषय क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी खालीलपैकी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये विचारले स्ट्रॉबेरी लागवडीसाठी कोणतं ठिकाण प्रसिद्ध आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील महाबळेश्वर बघा हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। विषय क्रमांक 6 बघा, गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। गिरणा, पांझरा, आनेर या सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा या ठिकाणी तापी नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा, चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? चांदोली हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, चांदोली बघा हे धरण सांगली या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे। विषय क्रमांक 8 बघा, अमृत महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? बघा अमृत महोत्सव विचारले किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील। अमृत महोत्सव बघा हा 75 वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो। विषय क्रमांक 9 बघा, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता? बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती विद्यार्थी मित्रांनो 1 ऑगस्ट सन 2014 या वर्षी बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। विषय क्रमांक 10 बघा, नागझिरा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा नागझिरा बघा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी हे अभयारण्य आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विचारली विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील बघा, पुणे महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी सांस्कृतिक राजधानी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 1 जुलै या दिवशी कृषी दिन हा साजरा केला जातो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 1 जुलै या दिवशी कृषी दिन साजरा केला जातो, तर या दिवशी खालीलपैकी कोणाची जयंती असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील 1 जुलै बघा या दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये वसंतराव नाईक बघा यांची या ठिकाणी जयंती असते। विषय क्रमांक पुढचा बघा, प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर R.K. नारायण बघा यांनी प्रसिद्ध पुस्तक द गाईड हे पुस्तक R.K. नारायण यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे हॉलिवूड असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? भारताचे हॉलिवूड विचारले कोणत्या शहराला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई बघा या शहराला भारताचे हॉलिवूड या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, दुधवा हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? दुधवा हे नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। उत्तर प्रदेश बघा या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो दुधवा या ठिकाणी हे नॅशनल पार्क आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील दिल्ली बघा या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतीय रेल्वेच्या बघा बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 321 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, जगामधला विचारलाय पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे?
बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? बघा स्पुटनिक विद्यार्थी मित्रांनो, जो की रशिया या देशाने तयार केला होता, जगामधल्या ठिकाणी पहिला तो कृत्रिम उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकमात्र अधातू आहे जो नेहमी या ठिकाणी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अधातू आहे जो नेहमी द्रवरूप या अवस्थेमध्ये असतो? बघा ब्रोमीन विद्यार्थी मित्रांनो, तो अधातू आहे जो नेहमी या ठिकाणी द्रवरूप अवस्थेमध्ये असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन कोणी केले होते? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन यांनी बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन त्यांनी हे केले होते. प्रश्न क्रमांक 22 बघा, विभवांतराचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विभवांतराचं एकक या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. बघा विभवांतराचं एकक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी व्होल्ट, विभवांतराचं या ठिकाणी एकक ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लाळेमध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते? बघा लाळेमध्ये कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 टायलिन या प्रकारचं बघा एन्झाईम बघा हे प्रामुख्याने लाळेमध्ये असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाशिक या ठिकाणी विचारले काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? बघा नाशिक या ठिकाणी विचारले काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थी मित्रांनो नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वच्छ भारत अभियानाला बघा सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे? स्वच्छ भारत अभियान बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्टोबर बघा 2014 पासून या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान या अभियानाला सुरुवाती झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी केव्हा बघा या ठिकाणी साजरा केला जातो? राष्ट्रीय सांख्यिकी दिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो 29 जून बघा या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन या ठिकाणी साजरा हा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, LIC बघा LIC म्हणजे बघा लाईफ इन्शुरन्स ऑफ कॉर्पोरेशन बघा लाईफ बघा LICचा स्थापना विद्यार्थी मित्रांनो यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? LIC तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो 1 सप्टेंबर सन 1956 ला बघा LIC यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री विचारले खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? बघा देवेंद्र फडणवीस बघा महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी गृहमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायीच्या दुधाला पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो? गायीच्या दुधाला विचारले पिवळा रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो कॅरोटीन बघा या घटकामुळे गायीच्या दुधाला पिवळा रंग हा प्राप्त होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बघा सुरुवातीला बघा समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक बघा हे शब्द विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले शब्द आहेत? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. तर आम्ही लोक विद्यार्थी मित्रांनो बघा अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये विचारले सर्वात प्रथम खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सर्वात प्रथम कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर न्याय ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भाषिक आधारावर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिलं राज्य म्हणजेच या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत सरकारने नियुक्त केलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा राज्य पुनर्रचना आयोग सन 1953 तर फाजल अली विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शोषणाविरुद्धचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, तर कलम 23 आणि 24 मध्ये या ठिकाणी शोषणाविरुद्धचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामसेवकांची निवड खालीलपैकी कोणामार्फत होते? ग्रामसेवकांची निवड
तर जिल्हा निवड मंडळ विद्यार्थी मित्रांनो यांच्यामार्फत बघा ग्रामसेवकांची निवड ही होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा, सन 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर विदा सावरकर यांनी बघा स्वातंत्र्य युद्ध असे त्यांनी म्हटले होते। विषय क्रमांक पुढचा बघा, स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन बघा यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना त्यांनी कोणत्या वर्षी केली होती? तर सन 1897 या वर्षी केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले? वेदाकडे चला असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांनी पहा वेदाकडे चला असे त्यांनी म्हटले होते। क्रमांक पुढचा बघा, आझाद हिंद फौज बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद फौज यांची बघा स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर बघा सुभाषचंद्र बोस यांनी बघा आझाद हिंद फौज यांनी बघा स्थापना केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणत्या वर्षापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? बघा सन 1858 या वर्षापासून बघा भारताचे गव्हर्नर जनरल बघा व्हाईसरॉय म्हणून हे ओळखले जाऊ लागले। विषय क्रमांक पुढचा बघा, भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार कोणत्या वर्षी झाला होता? तर याचं योग्य उत्तर सन 1954 मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये पंचशील करार हा झाला होता। विषय क्रमांक पुढचा बघा, विद्यापीठ अनुदान आयोगाची बघा स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठ अनुदान आयोग UGC युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन। बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील। सन 1956 मध्ये बघा विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती? नोबेल पुरस्काराची सुरुवात बघा सन 1901 या वर्षापासून नोबेल या पुरस्काराची सुरुवात झाली होती। विषय क्रमांक पुढचा बघा, लिटिल मास्टर असे खालीलपैकी कोणत्या खेळाडूला म्हणतात? लिटिल मास्टर। तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। सचिन तेंडुलकर यांना बघा लिटिल मास्टर असे या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील। पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे। व्हाईट हाऊस विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? व्हाईट हाऊस बघा व्हाईट हाऊस वॉशिंग्टन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हाईट हाऊस आहे। बघा उगवत्या सूर्यांचा देश कोणत्या देशाला उगवत्या सूर्यांचा देश असे म्हणतात? बघा जपान बघा या देशाला उगवत्या सूर्यांचा देश या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे शेक्सपियर असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारताचे शेक्सपियर। बघा याचं योग्य उत्तर बघा कालिदास यांना बघा भारताचे शेक्सपियर असे या ठिकाणी म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी सर्वात लहान खंड कोणता आहे? सर्वात लहान खंड विचारला विद्यार्थी ऑस्ट्रेलिया बघा हा जगामधला सर्वात लहान या ठिकाणी खंड आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या एकूण किती आहे? चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती आहे? तर 1/6 या ठिकाणी चंद्राचं एकूण गुरुत्वाकर्षण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता कालवा हा अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांना जोडणारा कालवा म्हणजे पनामा कालवा। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये सर्वात खालच्या थराला खालीलपैकी काय म्हणतात? वातावरणामध्ये विचारले सर्वात खालच्या थराला कोणता थर म्हणतात? तर तपांबर स्तर विद्यार्थी मित्रांनो वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला तपांबर स्तर असे म्हणतात। विषय क्रमांक पुढचा बघा, पृथ्वीच्या सूर्याभोवती बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते या फिरण्याच्या गतीला खालीलपैकी काय म्हणतात? बघा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर त्यांना परिभ्रमण या ठिकाणी असे म्हटले जाते। विषय क्रमांक पुढचा बघा, किसान दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन बघा 23 डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी किसान दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा, कोल्हेरू बघा हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। आंध्र प्रदेश या राज्यामधल्या ठिकाणी कोल्हेरू हे या ठिकाणी सरोवर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, दाजीपूर हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? दाजीपूर बघा हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF सोबत बघा सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी टेक्निकल प्रश्नांची PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणालाही खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF हे पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे।